तर मित्रांनो आपला भाऊ इथं आलेला आहे आपल्याला घ्यायला, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपण इथं भाऊच्या घराजवळ आलेले आहे, बघू शकता तुम्ही. इथं आपला भावाचं घर आहे. तर मित्रांनो आपण आपल्या गावाच्या बाहेर आलेले आहे. इथं आपल्या गावाचं नाव पण आहे, जास्तच बघू शकता तुम्ही. पावकडीन तेल. तर मित्रांनो आपलं इथं आपल्या गावाचं मार्केट आहे. दर दिवशी असं भाजीपाला मार्केट कमिटी येते. बघू शकता तुम्ही. अजून पण कोसळण्याची शक्यता आहे. अजून काही धरणाचा साठा झालेला नाही, बघू शकता तुम्ही. मित्रांनो तुम्ही चढ बघू शकता कसे चांगल्या गाड्यांचे मोसम तुटतात तिथं. पहिलीवर लावणार आपली गाडी पहिल्या गिअरवर आलेली आहे. आपण पण 4 भाऊ आहे, त्याच्यामुळं गाडीच्या थोड्या जीवावरच आहे. मित्रांनो तुम्हाला वातावरण कसं काय वाटत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे छोटे छोटे गाव आहेत, हा केरजळ गाव आहे, त्याचे पण हे सगळे पाडीच आहेत. तिकडं वरती दिसत आहे तो ग्रीनपाडा, तिकडं वर वाटोडा आहे. यूट्यूब चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करून द्या. मी तुम्हाला वरती इथं कोपऱ्याला नाव देतो त्याच्या चॅनलचा, तुम्ही तिकडे त्याला सबस्क्राईब करा आणि आता एन्जॉय करा. तसं आपल्या भाऊचं पण यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे दर्शन ब्लॉगर, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तिकडे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत, तिकडे वर माळावरती घरं पण आहेत, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला इथं छोटंसं धरण दिसत असेल. इथं महादेव मंदिर आहे. इथं पण शिवरात्रीच्या वेळेस खूप यात्रा भरते. तर मित्रांनो हे बघा इथं छोटे छोटे वॉटरफॉल्स आणि इकडं बांधलेलं आहे मोठा. हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेले. मित्रांनो फक्त एका ठिकाणी आपल्याला भात लागण दिसत आहे इथे. तर मित्रांनो तुम्ही इथे भाताची लागण सुरू आहे, बघू शकता तुम्ही. भात लावलेले आहे. तिथे जायचंय, उन्हात बसलेलं आहे. मला तर consider आहे. बघू शकता तुम्ही इथं गुरं चारायला जाते. तर मित्रांनो आपण इथं हॉटेलवर आलेलो आहे, हॉटेल जय भद्रा. की आपल्याला इथं थोडंसं नाश्त्यासाठी काय घ्यावं लागेल. आपण इथं नाही खाणार, वरती जाऊन खाऊ, कारण की चढता आपल्याला भूक पण लागू शकते त्याच्यामुळं.
आपण एवढच्या चढाईमध्ये थकलेलो आहे. आपल्याला अजून एवढा किल्ला चढायचं आहे. हे छोटे छोटे वॉटरफॉल तुम्ही बघू शकता कसे आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता व्ह्यू कसं येते. धुकं पुरं उतरलेलं आहे खाली. वरती मोकळं असेल आपल्याला वरचं पण वातावरण दिसेल. फक्त आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इथं पुढंच झाडीमध्ये एक मंदिर आहे. आपल्याला तिथं पण जायचंच आहे. असंच आपला व्हिडिओ बघत राहा फक्त कंटिन्यू. तर मित्रांनो असे जे पर्यटक येतात आणि कचरा करून जातात त्यांनी कृपया कचरा करायला नको पाहिजे. कारण की आपण फिरण्यासाठी येतो, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतो, पण असे कचरा करून ठेवतात. मित्रांनो तुम्ही वातावरण बघू शकता. हिरवट आहे पूर्णकडे पसरलेलं. तर मित्रांनो इथंच पुढे एक मंदिर आहे. आपल्याला त्या मंदिराजवळ जायचं आहे. इथं हनुमानाची पण मूर्ती आहे. आपण इथून वर न जाता इकडच्या साईडला जाऊ. तिथंच एक पुढे. मित्रांनो आपण फक्त फिरण्यासाठी नाही आलो. जिथं जिथं देवस्थान आहे तिथं आपण दर्शन घेऊ थोडंसं. कारण की आपण फक्त एक्सप्लोअर नाही करायचं, आपण थोडंसं दर्शन पण घ्यायचं देवाचं. वरती बघू शकता पूर्ण हिरवट पसरलेलं आहे. वरती धुकं पण तुम्हाला दिसतच असेल. इथं खूपच जांभळीचे झाडं आहेत बघू शकता तुम्ही. आंबे पण आहेत. आपले शूज काढू मंदिराच्या दिशेने जाऊ. तर मित्रांनो आपण आता इथं दर्शन घेऊ. इथं देवीचं मंदिर आहे. इथं मंदिर आहे. तुम्ही याच्यातून बघू शकता. इथे देवी आहे. इथं पण मंदिराचंच काम चालू आहे बघू शकता तुम्ही. आपल्याला इकडं वरती जायचं आहे. तर मित्रांनो इथं छोटीशी विहीर आहे. खूपच खोल आहे, त्याच्यात खूपच पाणी असतं. तर मित्रांनो जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कोणी पडू शकतं त्याच्यामुळं. अजून पण अशा आपल्या गोष्टी पूर्वजांच्या वगैरे जपलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही त्याच्यात पाणी बघू शकता. तर मित्रांनो आपल्याला आता इथून चढणीला सुरुवात करायची आहे. मित्रांनो बघू शकता धुकं कसं आहे आणि इथून सूर्य दिसत आहे आपल्याला थोडं थोडं बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून आपल्याला छोट्या छोट्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. खूपच थकलेलो आहे. बघू शकता वातावरण कसं काय. या कातळामध्ये कोरल्या गेलेल्या पायतुऱ्या बघू शकता तुम्ही. आतापर्यंत जसं तसं आहेत, परत थोड्या घासल्या गेलेल्या आहेत. आता थोडं थोडं पाणी चालत आहे त्याच्यात. मी थोडासा सावधानीने चाला कारण की पाय घसरण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून थोडं सांभाळून चाला. तर मित्रांनो तुम्हाला इथं माकडे दिसत असतील, दोन आहेत.
आणि आपला भाऊ खूपच थकलेलो आहे आपण पण वातावरण थोडंसं थंड आहे त्याच्यामुळं एवढं काही वाटत नाही. ऊन असता तर जास्त थकलो असतो. आपल्याकडे काही पाण्याची कमतरता नाही त्याच्यामुळं आपण पण थोडंसं निवांत जाऊ. तर मित्रांनो खूपच पर्यटक आलेले आहेत बघू शकता तुम्ही. पुढं पण आहेत बाकीचे त्यांचेच साथी इथं आहेत. तर मित्रांनो इथं खूपच थंड हवा चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघत असेल तिथं पण माकड आहे. तो आपल्याकडे जे त्याला वाटतं की खायला देत आहे त्याच्यामुळं आपण पण त्याच्यापासून बघा मित्रांनो, सावध राहायला इथं पाहिजे. माकड आहे. कारण की मोबाईल केव्हा घेऊ शकतो तो सांगता येत नाही. मित्रांनो पर्यटन करताना कधी त्यांना त्रास देऊ नये कारण की ते पण आपल्या काळजी घेतात त्याच्यामुळं ते त्यांच्या सेफ्टीसाठी आपल्यावर हल्ला करू शकत आहेत. बघू शकताय तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता इथं दुसरा दरवाजा आहे. इथं दुसऱ्या टप्प्याचा इकडं आपण पहिला दरवाजा पार करून आलेलो आहे. आपल्याला हा दुसरा दरवाजा लागलेला आहे. मित्रांनो बघू शकता मस्त अजून चांगल्या कंडिशनमध्ये. मित्रांनो तुम्ही माकडं बघू शकता केवढे आहेत तिथं. इथे खूपच एक्सप्लोअर करण्यासाठी आलेले आहेत. इथं थोडं छोटासा टाका आहे. आपण टाक्याजवळ जाऊ आता. इथं माल वाहतुकीसाठी लिफ्ट बनवलेली आहे. बघा आता त्याच्या जवळ जाऊ आपण मागच्या वेळेस पण इथं आलेलो होतो. आपल्याजवळ पाणी नव्हतं त्याच्यामुळं गंगासागर तलाव. आपण इथं पाणी पिलेलं होतं. आता थोडंसं घाण पाणी तेव्हा खूपच चांगलं पाणी होतं. त्याचं नाव मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका कारण की खोल आहे तो मध्ये आता पावसामुळं तो जास्त भरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला वाटत असेल की हा कमी खोल आहे पण खूपच खोल आहे. पण हे तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. मित्रांनो तुम्ही हा नजारा बघू शकता. तिकडं या डोंगराच्या तिकडच्या साईड गुजरात लागतं. गुजरात साईड आहे. आपण महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या बाउंड्रीवरती जाऊत. ते तुम्हाला ती शाळा दिसत असेल आश्रमशाळा आहे ती. तर मित्रांनो इथं हे स्ट्रॉबेरीचा बाग तुम्हाला दिसत असेल. स्ट्रॉबेरी हे काय आहे ती तुम्ही कमेंट नक्की सांगा. स्ट्रॉबेरी नाही ती तुम्हाला या झाडाचं नाव माहीत असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. आपल्याला वरतीपर्यंत येतेच जसं बाग लावलेलं आहे असं वाटत आहे. तर मित्रांनो बघू शकता इथं खतरनाक असं नजारा आहे. बघू शकता वरतीपर्यंत धुकं जोरात वाहत आहे. ढगांची चादर पसरलेली आहे पूर्ण. तर मित्रांनो तुम्ही पण असंच ट्रेकिंगसाठी या खूपच मजा येते. असंच निसर्गाचा आनंद घेत राहा. इथं तुम्ही दगड बघू शकता केवढी मोठी झाडाच्या इकडच्या साईडला अडकलेली आहे ती. इथं खूपच अशा दगडी कोसळलेल्या आहेत बघू शकता तुम्ही. रस्त्यामध्ये एक झाड आहे असं येतो की पाऊस पण जास्त लागणार नाही आणि एक नंबर असं फांद्या पसरलेले आहेत. झाड पण बघण्यासारखं आहे बघू शकता तुम्ही. कसं काय तुम्हाला वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो आपली कसरत खरी इथून सुरू होणार आहे. खूपच असं सड आहे तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतोच.
व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे झाडं पण खूपच बघण्यासारखं वाटते कारण की स्ट्रॉबेरीसारखंच दिसत ते. मी पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे मला स्ट्रॉबेरीज वाटलेली होती. आपल्या भाऊंनी थोडंसं माहिती घेतली त्याच्यामुळे ते म्हणतात की स्ट्रॉबेरी नाही ती. पण मित्रांनो काय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो तुम्ही हे तळघर बघू शकता. मावळ्यांना लपण्यासाठी इथं कोरल्या गेलेले तळघर आहे ते. सर मित्रांनो तुम्हाला हे धुकं दिसत असेल. मस्त असं वातावरण वाटत आहे. आपल्याला पण थोडंसं काळजी घ्यावी लागेल चढताना. रात को चढ़ा था ये भाई. रात को आए थे क्या? रात को तो हम लोग को ही पता है कहाँ कहाँ से चढ़े हम लोग. कहाँ से हो भाई आप? हैं? कहाँ से हो? महुआ बाडोली. महुआ बाटली. अभी खुला हो रहा है, मजा आएगा ऊपर. हाँ ना. अरे सुबह तो कैसे लगा? हाँ? जन्नत ये पूरा. आपने जन्नत देख ली है. अब अभी जाना है जन्नत देखने के लिए. मित्रांनो आपली ट्रॅकिंग इथून सुरू होणार आहे. तर मित्रांनो आपण हाताचं पण थोडंसं आधार घेऊन चढण्याचा प्रयत्न करू. एवढं काही नाही जीवावर चढण्यासाठी खूपच मजा येते. याला उघडा दरवाजा म्हणता. आपण इथं थोडीशी सावधानी घेऊ कारण की इथं थोडंसं जास्त अवघड आहे त्याच्यामुळं. इथून आपली खरी ट्रेकिंग सुरू होते. तर मित्रांनो 90 डिग्रीचा पायऱ्या आहेत बघू शकता तुम्ही. आपल्याला थोडंसं हाताचं आधार घेऊन चढावं लागेल. पाणीमुळं थोडंसं आपलं पाय पण घसरू शकतं त्याच्यामुळं थोडीशी सावधानी बाळगा. मित्रांनो आपल्याला सेफ्टी खूपच महत्त्वाची आहे. इथं खाली तर काहीच दिसलं कारण की पूर्ण असं धुकं असं पसरलेलं आहे. इथं हा दरवाजा आहे. इथून असं तळघरासारखं रस्ता केलेला आहे. खाली उघडा दरवाजा आहे. मंदिर आहे. तिथं आपल्याला जायचंय. तुम्ही पण आमच्याबरोबर फील करण्याचा प्रयत्न करा. खूपच मजा असं येत आहे. बघा ना. स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे कारण की धुकं चारी बाजूला धुकं आहे. ढगांची चादर पसरलेली आहे आणि वरती मोकळं आहे आणि थंडी थंडी हवा पण लागत आहे. तुम्हाला हवाचा आवाज येतच असेल. हे स्ट्रॉबेरीचे नाही पण स्ट्रॉबेरीची झाडं म्हणण्यास काहीच हरकत नाही कारण की स्ट्रॉबेरीच्या झाडासारखंच दिसतं ते. हे बघू शकता हे झाडं कसं मस्त असं येते. आपण खेकडी पकडण्याचा प्रयत्न करू. हे बघू शकता तुम्ही खेकड हातावर मस्त अशी बसलेली आहे ती. तिला आपण पाण्यात सोडू कारण की तिथं जीव जाऊ नये त्याच्यामुळे. मला पर्यटन करायचं असेल तर सालेर किल्ला या स्पॉटला नक्की विजिट द्या. थोडंसं रेस्ट करायचं आहे आपण आता. इथं थोडंसं आराम करून निवांतो आपण मंदिराकडे निघू. तर मित्रांनो सालेर किल्ला स्पॉट एक्सप्लोअर करताना खूपच मजा येते मला. मी आता एक तलाव दाखवणार आहे. तो तलाव तुम्ही बघा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. खूपच धुकं आहे त्याच्यामुळं थोडंसं असं भुरं दिसत आहे. आपल्याकडं काही चांगल्या क्वालिटीचा मोबाईल नाही त्याच्यामुळं आपण तरी तुमच्याकडे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो स्वर्गाहून सुंदर असं वातावरण आहे. खूपच मजा अशी येते आणि इथं अग्निकुंड आहे तुम्ही बघू शकता.
आणि आपण आता भगवान परशुरामाच्या मंदिराकडे जाते. तिथून आपण थोडंसं दर्शन घेऊ, थोडंसं आराम करून आणि तिथून आपण निघू जलतलावांकडे. खूपच पर्यटक आलेले आहेत, त्यांचा आवाज पण आपल्याला येतच असेल. तर मित्रांनो इथं पण एक मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो तुम्ही पर्यटक बघू शकता. तर मित्रांनो हा हनुमान मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आम्ही वरती चाललो आहे. तर मित्रांनो पूर्ण समोर व्ह्यू बघा तुम्ही कसं वाटत आहे. आणि इथं समोरच मंदिर आहे, आपल्याला मंदिराजवळ जायचं आहे. तर भगवान परशुरामांचं मंदिर आहे तिथं. तिकडे मंदिर आहे परशुरामाचं आणि इकडे बघा एक नंबर असं नजारा आहे. आपण पण असंच आनंद घ्या, फक्त कृपया कचरा करू नका. आपण कचरा करण्यासाठी नाही आलेलो, आपल्याला फक्त एन्जॉय घ्यायचं आहे थोडंसं, थोडीशी माहिती मिळवायची आहे. त्याच्यामुळं आपण फक्त एक्सप्लोअर करत असतो. आपल्याला शूज चप्पल इथंच काढावी लागते. इकडे चप्पल शूज काढ. इथं पायरीचं दर्शन घेऊन आपण चढायला सुरुवात करू मंदिराच्या वाटेने. ते दर्शन घेतील आपला भाऊ दर्शन घेते. असावी आहे मंदिराजवळून परशुराम महाराजाचं मंदिराजवळून व्ह्यू आहे. आपल्याला पण दर्शन घ्यायचंय इथं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. तर पूर्ण तुम्हाला पूर्ण दुःख आहे, पूर्ण सगळे कुठले आहेत ते पण आपण त्यांना विचारू. कहाँ से हो भाई आप? हम लोग गुजरात से. गुजरात से. सोनगढ़ गेरा. तर मित्रांनो हे गुजरातमधून आलेले आहेत पर्यटनासाठी, कारण की पावसाळ्याच्या दिवसात खूपच सुंदर असं वातावरण असतं. ते पण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला व्ह्यू कसं काय वाटत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. ते छोटे छोटे तलावे आहेत मित्रांनो. तिकडे एक तलाव आहे किल्ल्यावरचा आणि तिथंच गंगा आणि जमुना तिकडे आहेत आणि इकडे गावातले बरेचसे तलाव इकडं तर मित्रांनो तुम्ही जर किल्ल्यावर येणार असाल तर असे घाण करू नये, कारण की आपण जागतिक वारसा स्थळे खराब करण्याचं काम करतो हे करून. त्यामुळे असे घाण काही पण आणि दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या आहेत तिथं, तर असे कोणी करू नये. कारण की फॉरेनर आता युनेस्कोमध्ये जेव्हापासून आपलं या किल्ल्याचं नाव आलं आहे यादीमध्ये, तेव्हापासून फॉरेनर येतात या इकडं आपल्या किल्ल्यावर फिरण्यासाठी. त्यांना पण ही शिकवण नको भेटायला, कारण की आपणच आपलं जागतिक वारसा स्थळे खराब करून राहिलो हे वाटायला नको त्यांना.
त्यामुळे त्यांना पण चांगली शिकवण भेटायला पाहिजे की इकडे एकदम कोणी स्वच्छ आहे आणि कोणी काही घाण टाकत नाही, जेणेकरून जास्त लोक आपल्याकडे म्हणजे फॉरेनर येतील आपल्या किल्ल्यावर फिरण्यासाठी. हे असं जर केलं नाही तर मित्रांनो याची सर्वांनी दक्षता घ्यावी. तुम्ही बघू शकता कसं काय तुम्हाला पण व्हिडिओ बघून कसं काय वाटत आहे. आणि आपण आता नाश्त्याची तयारी सुरू आहे. बघा एवढं आपण खाण्यासाठी आणलंय. नाही बोल नाही. तर मित्रांनो हे बघा आता एवढे भज्या वगैरे लोणचं भाकरी आणलेत आपण. आता सर्व जण मिळून आता खाण्यासाठी सुरुवात करू आणि तुम्ही तिकडे टाइमलेप्स लावले ते एन्जॉय करा. खायला मिळतील. आपला भाऊ थोडीशी माहिती देणार आहे ती तुम्ही शांततेत ऐका आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो तुम्ही जर कुठे गड किल्ल्यावर फिरायला गेला तर तुम्हाला हे असे पाण्याचे स्रोत बघायलाच मिळतील. कारण हे पूर्ण खडक आहे आणि त्याच्यातून पाणी वाहते आणि एक नंबर वाटते. तुम्हाला जर पाण्याची पाण्याची कमतरता आली तर तुम्ही इथून पाणी घेऊ शकता. नाहीतर बरेचसे टाके असतात किल्ल्यावर. तुम्ही थोडं एक्सप्लोअर करा, नंतर तुम्हाला लगेच पाणी भेटेलच. तर मित्रांनो आपण टाक्यांकडे जाणार आहेत कारण की आपल्या मागोमाग माकडं येत होते, त्याच्यामुळं आपण त्याच्या भीतीने थोडंसं पुढे चालू. कारण की आमच्याकडे मोबाईल आहे ते आतमधून हिसकाळू शकतात, काही पण करू शकतात. त्यांच्यामुळे आपल्याला त्याच्यापासून सावध राहावं लागेल. आता आपण गंगा जमुना यांच्या जवळ जाणार आहे आणि ते तुम्हाला भर उन्हाळ्यात जरी आला तरी त्यांना त्याच्यातलं पाणी पूर्ण भरलेलं असतं. पाणी कधीच कमी होणार नाही. तर चला तुम्हाला दाखवतो. पुढं हे बघा, हे जे असे काही नक्षीदार बनवले दगडावर करून त्यांचं संवर्धन करायला पाहिजे. कारण बरेच लोक आपल्याकडे किल्ल्यावर फिरायला येतात. त्यांना पण हे म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळतील असं. त्यामुळे याचं संवर्धन करायला पाहिजे. तर मित्रांनो आपण थोड्या मोकळ्या रस्त्याने जाऊ कारण की खूपच घाण आहे. हे स्ट्रॉबेरी सारखे कोणते झाड आहेत ते आपल्याला काही माहीत नाही, पण आपण त्याला स्ट्रॉबेरी म्हणू शकतो कारण ते स्ट्रॉबेरी सारखेच दिसत आहेत आणि पूर्ण परिसरात ते त्याचेच झाड आहेत पूर्ण. इकडे तुम्हाला पुढच्या बाजूला एकच मोठा झाड बघायला भेटेल, नाही तर इकडे हे छोटे छोटे झाड आहेत हे जास्त पसरले आहेत आणि यामुळे अजून आकर्षक वाटतो आणि हे बघायला एकदम छान वाटतं. तर मित्रांनो आपण तलावाच्या शेजारी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता केवढा मोठा तलाव आहे. हे तुम्हाला दोघं पाण्यात काय डिफरन्स दिसत आहे तुम्ही कमेंट नक्की सांगा. थोडंसं तरी कलर चेंज आहे. आता पावसाळ्या दिवसामध्ये ते थोडंसं शेवाळासारखं लागले, त्याच्यामुळं आपल्याला डिफरन्स एवढं समजत नाही. पण आपण उन्हाळ्यामध्ये आलो तर पूर्णच समजतं की डिफरन्स काय येते. आणि उन्हाळा असो तिन्ही ऋतूपर्यंत इथलं पाणी कधीच आटत नाही. मित्रांनो इथं पण छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. तुम्ही बघू शकता एकदम एक छानदार पाणी वाहते, एक नंबर. आपण इथला पाणी पिण्याचा प्रयत्न करू. आपल्याला पाण्याची थोडीशी कमतरता आहे, त्याच्यामुळं आपण इथला पाणी पिऊन बघू बरं कसं काय. नाही तर आपल्याला इथं बाटल्या काय भरावं लागते. पाणी खूपच सुंदर आहे, पिण्यायोग्य आहे पाणी. आपण हा पाणी पिऊ शकतो. तसेच आपण आता खालच्या वॉटरफॉलकडे जाणार आहे. तर मित्रांनो वॉटरफॉल तुम्ही बघू शकता, छोटंसं वॉटरफॉल आहे पण एकदम योग्य आहे. एकदम शानदारचं पाणी वाहते आणि आपण जवळ नाही जाऊ शकत कारण की पाय घसरू शकते आणि हातापायाला कुठं पण जखम होऊ शकते. आपली शरीराची काळजी घेण्याचं काम आपले. तर मित्रांनो शानदार असं पाणी चालू आहे. यावरती मोठा तलाव आहे, तेव्हा मोठा तलावातून पाणी येतं. तर मित्रांनो आपण खाली पण जाण्याचा प्रयत्न करू. आपले भाऊ गेलेले आहेत वॉटरफॉल, स्पेशल वॉटरफॉल पाहण्यासाठी. तर मित्रांनो वॉटरफॉल एक नंबर दिसत आहे. तुम्हाला कसं काय वाटत आहे कमेंटवर नक्की सांगा. एकदम बघण्या योग्य जागा आहे आणि आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि मित्रांनो फक्त आपल्याला थोडंसं सांभाळून चालावं लागेल कारण की थोडंसं इथं खचदरी सारखे आहे. तर मित्रांनो वॉटरफॉल तुम्ही बघू शकता एकदम
छानसं असं वातावरण आहे. तर मित्रांनो बघण्यासाठी एकदम मस्त मोठं आहे, कारण की बघण्यायोग्य जागा आहे आणि तुम्ही नक्की या वॉटरफॉलला भेट द्या. मोठा तलावाच्या इकडच्या खालच्या साईडला आहे, एकदम छानसं आहे इथे. मित्रांनो तर मित्रांनो आपण आता बिस्किट आणलं होतं ते आता आपण इथं खाऊ आणि मग आपण इथूनच वरती चढू आणि वरतून आणि तिकडच्या साईडून आपण खाली उतरू. बिस्किट वाटतं गायब झाला. तर मित्रांनो नाही मध्ये मध्ये ए कागद करू नका ना, कागद उचल्या ना. मित्रांनो एक नंबर व्ह्यू वाटत आहे. एक पण चुकीचं पाऊल डायरेक्ट खाली जीव पण जाण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं सावधानीने या आणि सावधानीने जा घरी. बिस्किट आणले होते आणि आता हे आपण खाऊ. ती मागितून घ्यायची कडची. तर मित्रांनो तिकडे तुम्हाला समोर डोंगर दिसत असतील, तिकडे ती मांगी तुंगी म्हणता, आपण त्याला पण जाणारच आहोत एखाद्या दिवशी, कारण की आपल्याला आता सध्या काही वेळ नाही आणि आपल्याला. तर मित्रांनो इथं छोटंसं वॉटरफॉल आहे, त्याच्यामध्ये त्या पाण्याच्या फवाऱ्यामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसत आहे छोटं छोटं, बघा तुम्ही. हा इंद्रधनुष्य तुम्ही पाहिलं का? एक नंबर असं नजारा आहे, नॅचरल निसर्गाचा आनंद घेण्याची मजा हीच खरी पावसाळ्याचे दिवस. तर मित्रांनो हा बघा इथं आपल्याला एक पहिला झाड आतडला आहे आतडला आणि हा झाड आज आपल्याला एवढंच झाड इथं फक्त आपल्याला एवढं झाड बघण्यासारखं आहे, नाही तर पूर्ण स्ट्रॉबेरीचे झाड आहेत पूर्ण. आपण इथून चढण्याचा प्रयत्न करू, क्लाइंब करणार आहोत. नक्कीच आपण शेवटून चढू, जेणेकरून आपल्या मोबाईल वरती घेऊ शकतो तो भाऊ आणि मला पण चढता येईल असं. हे पकड रे मनोर, थांब ना मारतो हे पकड भावाकडे दे. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे क्लाइंब करून वरती आलो आहे आणि हे बाकीचे येत आहेत बघा. आपल्याला क्लाइंब करायला खूपच मजा येते, कारण की आपण कसं आदिवासी भागात राहणारे मुलं. आपला यमू ब्लॉगर मागेच राहिला आहे आणि मीच एक नंबरला वरती आलो आहे आणि ते बाकीचे येत आहेत, कारण त्यांना फारशी डेअरिंग नाही, त्यामुळे त्यांना मी ट्रेनिंग देत नाही. यामुळेच जेव्हा त्यांना डेअरिंग येईल तेव्हा मी त्यांना ट्रेनिंग. होय भाई इकडे बघा ना काय आहे. छोटस वॉटरफॉल आहे पण अरे नाही कापरा आहे, कापरा गुफा. नाही नाही मी तरी तेव्हापासूनच सांगत होतो की तरी गुफा आहे असं. तर मित्रांनो हे बघा इथं गुप्यासारखं काही त्याच्यात काही असू शकतो, आपण थोडंसं वाळूनच जाऊ सावधानी बाळगावी लागेल आपल्याला कधी. आणि अशा जागेवर येताना तशी काही गुफा असली तर तिथं सावधानी बाळगा. आणि हे बघा इथलं पाणी तर पूर्ण स्वच्छ आहे, शुद्ध पिण्यायोग्य आहे. इथं ग्लास पण आहे, कारण की पिण्यासाठी पण आपण पिऊ नाही हे शकत. बघा असं पाणी आहे. बघ इथं खोल टाका आहे दऱ्यामध्ये. तर मित्रांनो इथं तुम्हाला आपल्याला आज सिक्रेट प्लेस मिळाली आहे. खूपच खोल आहे. बाजूला. तर तिकडे खाली काहीच दिसत नाही मित्रांनो, पूर्ण पाणी आहे वाटतं खाली. पूर्ण खोल आहे. आणि हे आता इथं बऱ्याचशा लोकांना माहित नाही, कारण इकडच्या साईडला कोणीच येत. तर मित्रांनो समोर पाणी पण सुरू झालेलं आहे, आता आपल्याला पण घरी जावं लागेल. फायनली मित्रांनो आपण वरून खाली आता आलेलोच आहे, आपली गाडी तिथं पार्क केलेली आहे. तर मित्रांनो आपलं ब्लॉग कसं काय वाटलं व्हिडिओ नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.